मी स्नेहा आणि स्टोरी टेलर स्नेहा या आपल्या मराठी चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओचा विषय आहे ग्रॅटिट्यूड बाळगणे, अर्थात कृतज्ञ राहणे, कृतज्ञता बाळगणे। आता तुम्ही म्हणाल की कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञता बाळगायची? आमच्या आयुष्यामध्ये इतके सगळे प्रॉब्लेम्स सुरू असतात, घरामध्ये प्रॉब्लेम सुरू असतात, ऑफिसमध्ये प्रॉब्लेम सुरू असतात, बिझनेसमध्ये काही होत नसतं। इतके सगळे प्रॉब्लेम सुरू असताना कोणत्या गोष्टीविषयी ग्रॅटिट्यूड बाळगायचा आणि का का आम्ही म्हणायचं की हे देवा थँक्यू, धन्यवाद तुझे? का कशासाठी अशी प्रार्थना करायची की देवाने खूप सारे प्रॉब्लेम्स दिलेत, इतके सारे की ते दिवसभरात संपतच नाहीत आणि त्याच्यावरती काही उपाय निघत नाहीत, इतकी सगळी संकट दिलेली आहेत। मग अशात म्हणायचं का देवाला की देवा तुझे खूप आभार, तू माझी संकटांची यादी इतकी मोठी करून ठेवली आहेस की ती कधी संपणारच नाहीत। मग आता याच्यासाठी धन्यवाद म्हणायचे का देवाला? अशी काय देवाने कृपा केली आमच्यावरती? कारण आपल्याला सुबत्ता हवी असते, आपल्याला समृद्धी हवी असते आणि ती जर पैशाच्या स्वरूपामध्ये असेल तर ती कोणाला नाही बरं आवडणार। पण आपला हाच नेमका प्रॉब्लेम असतो, अशा मनासारख्या गोष्टी काही घडत नसतात। मग आपण म्हणतो की काय देवा काय दिलंय आमच्या पदरात, असं सगळं आपलं सुरू असतं। मग अशा मध्ये कोणत्या गोष्टीसाठी बरं कृतज्ञ राहायचं आणि का? आणि ही सगळी फिलॉसॉफी करून खरंच आयुष्यामध्ये फायदा होतो का? खरंच आनंदी जगण्याचा हा मंत्र ठरू शकतो का? तर हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर आता सुरुवात करूया आपल्या घरापासून। आता कृतज्ञता बाळगायची म्हणजे नेमकं काय करायचं? तर हे देवा तुझे खूप खूप आभार, थँक्यू युनिवर्स, युनिवर्सला थँक्यू म्हणणं। आता हे कशासाठी? तर साधी सोपी गोष्ट, आपण एका छान घरामध्ये राहतो, जर ते आपल्या मालकीचं घर असेल तर अतिउत्तम, अगदी आपण भाड्याच्या एखाद्या छोट्या खोलीमध्ये राहत असू तरी पण आपण देवाचे आभार मानायला हरकत नाही। काही काही लोक जे असतात त्यांच्याकडे घर सुद्धा नसतं, ती अक्षरशः रस्त्यावरती राहत असतात, अगदी छोटीशी झोपडी बांधून त्यात राहत असतात। मग त्या मनाने आपण खूप नशीबवान आहोत, आपलं घर आहे, आपल्या घरामध्ये भांडणापुरती का होईना ते 4 माणसं आहेत। काही माणसं अशी असतात ज्यांचं सख्खं कोणीच नसतं किंवा ती अनाथ असतात, आई वडील लहानपणीच गेलेले असतात, सख्खं कोणी भावंड नसतं किंवा असतं पण एखादी अशी घटना घडते दुर्दैवी की त्यामध्ये ते गमवावं लागतं। त्यामुळे माणसं अशी कोणीच नसतात। तर आपण किती भाग्यवान आहोत, आपल्या आजूबाजूला भांडणारी, आपल्यावरती हक्क गाजवणारी, आपण त्यांच्यावरती हक्क गाजवू अशी माणसं तरी आहेत। आपल्याला 2 वेळचं छान पोटभर जेवायला मिळतंय। आजूबाजूला पहा, काही लोकांना तेही परवडत नाही किंवा ते सुद्धा मिळत नाही। मग अशामध्ये आपण देवाचे आभार मानायला, ग्रॅटिट्यूड बाळगायला काय हरकत आहे? आपलं घर आहे, आपल्या हातामध्ये एखादा जॉब असतो, तो नसेल तर काहीतरी इन्कम सोर्स असतो, अगदी काहीच नसेल तर पोटभरचं अन्न आणि हक्काचं स्वतःचं छप्पर तरी असतं। साध्या मूलभूत गरजा असतात ज्या बऱ्याचशा लोकांच्या भागत नाहीत किंवा त्या भागवण्यासाठी त्यांची तारेवरची कसरत सुरू असते। मग अशामध्ये आपण खूप नशीबवान आहोत। जे आपल्याकडे आहे, सध्या जे काही आपल्या हातामध्ये आहे त्यासाठी देवाचे आभार मानणं म्हणजेच ग्रॅटिट्यूड बाळगणं, म्हणजेच देवाप्रती कृतज्ञता बाळगणं। ह्याने खरंच मग आपल्याला असं एक फिलिंग यायला लागतं, आपल्या मनामध्ये एक अशी पॉझिटिव्ह ऊर्जा किंवा मनामध्ये एक पॉझिटिव्ह भावना निर्माण व्हायला लागते की खरंच मी खूप नशीबवान आहे किंवा माझ्याकडे 4 लोकांपेक्षा खरंच काहीतरी चांगलं आहे। आणि एक शेवटची गोष्ट, पण ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे आपले श्वास जे आता सध्या सुरू आहेत। आणि हीच किती मोठी गोष्ट आहे। आपण सकाळी उठतो, अगदी आरामात उठतो आणि आरामात जरी नाही उठलो तरी
इतक्या पहाटे उठतो किंवा अगदी सकाळी उठतो, आपलं काहीतरी काम असतं, आपल्याला ऑफिसला जाण्यासाठी बस पकडायची असते किंवा ट्रेन पकडायची असते. आपण म्हणतो झाला आमचा दिवस सुरू झाला, आता दिवसभरच्या कटकटी, ऑफिसमधल्या कटकटी, बॉसचं ओरडणं, कुठेतरी ट्रेन चुकते, बस चुकते, काहीतरी सतत डोक्याशी कटकटी कुरबुरी दिवसभर, आणि असा आमचा दिवस आता सुरू झाला. या अशा भावनेने आपण सकाळची सुरुवात करतो. पण त्यावेळेला जेव्हा आपण बेडवरून उठतो, आपल्या मनामध्ये एक साधा विचार येतो का की आपल्याला हे जे श्वास मिळालेत त्यासाठी आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे, ग्रॅटिट्यूड बाळगला पाहिजे, कारण याच श्वासांसाठी कोणीतरी झगडतंय. आपण आजची सकाळ पाहतोय, पण जगात अशी कितीतरी माणसं आहेत जी याच वेळी, आपण आत्ता उठतोय याच वेळी मृत झालेली आहेत, मरण पावलेली आहेत. कुणीतरी अपघातामध्ये गेलेला आहे, रात्री अपघात झाला होता, पहाटे अपघात झाला होता आणि ती व्यक्ती त्या अपघातामध्ये जाते. कुणीतरी अजून काहीतरी असाध्य रोगाशी झगडत असतं आणि त्याचा प्रवास हा आजपर्यंतचाच असतो. पहाटे ती व्यक्ती जाते. आपल्या आजूबाजूला पहा, कितीतरी लोक हे हॉस्पिटलमध्ये असतात, श्वासांशी झगडत असतात, ICU मध्ये असतात, आणि मग आपल्याला कळतं की अरे बापरे, बाहेरची दुनिया खरंच खूप छान आहे, अगदी कटकटी आहेत, कुरबुरी आहेत, पण आपले श्वास तर चालू आहेत, आपलं शरीर तर सुरू आहे, आपलं शरीर सुदृढ आहे. या गोष्टीसाठी सुद्धा आपण देवाला थँक्यू म्हणू शकतो. आपल्याकडे डोळे आहेत आजूबाजूचं पाहण्यासाठी, हात आहेत, पाय आहेत. जेव्हा आपण अपंग माणसांकडे पाहतो किंवा जी अंध असतात अशा माणसांकडे पाहतो, तेव्हा मग आपल्याला त्याचं महत्त्व लक्षात येतं. आणि अगदी नाहीच लक्षात आलं तरी कधीतरी असं होतं ना की आपला काहीतरी अगदी छोटासा अपघात होतो, आपल्या हाताला लागतं, पायाला लागतं. डॉक्टर म्हणतात आता 10-15 दिवस हाताला प्लास्टर, बँडेज, आणि मग आपण दिवस मोजत असतो, कधी रिकवर होणार. हात हलवताच येत नाहीये, अजून पाय हलवताच येत नाहीये. मग आपली नेहमीची सगळी कामं अडतात. नेहमीचं रुटीन हे नेहमीचं रुटीन नसतं, दुसऱ्याची मदत घ्यायला लागते, दुसऱ्यावरती अवलंबून राहायला लागतं, आपण साधं हलूही शकत नाही. आणि मग आपण म्हणतो की कधी हे एकदाचं बरं होतोय आणि कधी मी माझ्या हाताने किंवा मी माझ्या पायाने एखादं काम करतोय किंवा त्यावरती अगदी पुन्हा पूर्वीसारखा होतोय किंवा पुन्हा पूर्वीसारखी होते. मग आपल्याला त्या हाताचं, पायाचं महत्त्व लक्षात यायला लागतं. ही अगदी अपघाताची गोष्ट झाली. पण अगदी आपल्या नेहमीच्या आयुष्यात सुद्धा आपण एखादा पदार्थ बनवत असतो, मग आपल्या हाताला कुठेतरी भाजतं किंवा चालत असताना कुठेतरी खरचटतं, इतकं झोंबत असतं, इतक्या आपल्याला वेदना होत असतात. म्हणतो की हे कधी एकदा बरं होतंय. सतत त्या भाजलेल्या अवयवाकडे आपलं लक्ष जातं दिवसभरातून 10 वेळा, कधी एकदा हे बरं होणार, कधी एकदा हे बरं होणार. आणि आपण त्याच्यावरती उपायांचा अक्षरशः भडीमार करतो, हे लावू का ते लावू, ते लावू का हे लावू. मग हे कुठेतरी तेल आहे, ते कुठेतरी काहीतरी आयुर्वेदिक काहीतरी कर आणि ते त्याला फास, काहीतरी आपलं सुरू असतं. पण कसं तरी ते बरं होऊ दे, कशी तरी ती जखम भरून निघू दे. तर मग आपल्याला त्या अवयवाचं महत्त्व कळतं, मग आपल्याला आपल्या त्वचेची किंमत कळते. मग साध्या साध्या गोष्टी असतात. या गोष्टीसाठी आपण जर ग्रॅटिट्यूड बाळगला तर मग आपल्याच लक्षात येतं की आपण किती नशीबवान आहोत. आणि ही जी भावना असते ना, ती मग आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करते. त्यामुळे सकाळी झोपेतून उठल्यानंतर एकदा तरी देवाचे आभार मानताना किंवा देवाला हात जोडताना, अगदी सूर्यदेवाला हात जोडताना थँक्यू युनिवर्स असं म्हणायला काही हरकत नाही. तर हा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. चॅनल आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत टाटा.